हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट क जी की 3 एप्रिल आपली एक्झाम होणार आहे, त्याची तयारी आपण करत आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे भूगोल विषयावरील 50 प्रश्न पाहणार आहोत आणि ते सुद्धा स्पष्टीकरणासहित. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाचा राहणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही प्रथमच चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तुम्हाला ही सगळी टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होते, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. ज्याच्यामध्ये 10 PDF स्वरूपात पेपर्स तुम्हाला व्हॉट्सअपवर प्राप्त होतील. सोबत 10 ऑनलाईन टेस्टच्या लिंक सुद्धा भेटतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सोडवल्याबरोबर तुमचा स्कोर तुम्हाला कळणार आहे आणि सोबत कोणता प्रश्न राईट आहे आणि कोणता रॉंग आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं लक्षात येऊन जाईल. तर ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे खाली मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. तर चला आपण आजचे भूगोलचे 50 प्रश्न पाहूया. मित्रांनो, अनअकॅडमी सोबत आता महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी तुम्ही करू शकता. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोड यूज केलं SOHEL1010 तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. स्पेशल क्लासेस अनअकॅडमीवर अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स, पोल फॉर लर्नर्स, नेव्हर मिस अ क्लास आणि लेक्चर नोट्स एनी टाइम एनीवेअर या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला इथं प्राप्त होईल. तर खालील वर्णावरून पठाराचे नाव ओळखा. वर्णन बघा, हे पठार पश्चिमेला अरवली रांग आणि दक्षिणेला विंध्य रांग यांच्यामध्ये आहे. या पठाराची सरासरी उंची 500 मीटर आहे आणि या प्रदेशातून माही आणि बेटवा नद्या उगम पावतात. याच्यावरून तुम्हाला उत्तरचं सहज गेस येऊन जातो की माही आणि बेटवा नद्या उगम पावतात. तर ते कोणता आहे? माळवा पठार आहे. तुम्हाला थोडक्यात त्याचं मी थोडंसं एक्सप्लेन करून दाखवतो. माळवा पठाराबद्दल आपण थोडी माहिती अजून पाहूया. तर मध्य भारतातील प्रसिद्ध सुपीक पठारी प्रदेश, राजकीय दृष्ट्या हा प्रदेश राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात विभागला गेलेला आहे. म्हणजे 3 राज्यामध्ये हा विभागला जातो. आणि माळवा पठाराच्या स्वाभाविक सीमा म्हणजे उत्तरेकडे मुकुंदबारा डोंगर आहे, पूर्वेस सागरचे पठार आहे आणि दक्षिणेस विंध्य पर्वत व पश्चिमेला विंध्य पर्वतातून फुटलेली व पुढे अरवलीला मिळणारी डोंगरांची राख यामध्ये होते. म्हणजे हे जे आपल्याला पहिल्याच्या दिलाय की हे पठार पश्चिमेला अरवली रांग आणि दक्षिणेला विंध्य रांग यांच्यामध्ये नेते. आणि याची जी सरासरी उंची आहे माळवा पठाराची ती 500 ते 600 मीटर 500 ते 600 मीटर मानली जाते. आणि या पठारावर चंबळ व मही या नद्यांच्या खोऱ्यांचे वरचे भाग येतात. आणि जे माळव्याचे पठार आहे यात मुख्यतः बेसॉल्टचं क्रिटेशियस काळात बनलेलं असून त्यात सर्वत्र लाटेसारखी सौम्य उंच सखलपणा असलेली मैदाने आणि लहान लहान टेकड्या व छोट्या डोंगर रांगा दिसतात. हा प्रदेश सुपीक असून येथील काळी जमीन प्रसिद्ध आहे आणि या प्रदेशात सुमारे 70 सेमी पाऊस पडतो. आणि 70 सेमी पाऊस पडत असल्यामुळे याच्यात गेहूचं जे उत्पादन आहे ते जास्त घेतलं जाते. आणि या ठिकाणचा जो गहू आहे ना माळवा पठारावरचा, तो अतिशय उच्च कोटीचा गहू असं मानलं जाते. चंबळ ही इतिहास काळापासून प्रसिद्ध असलेली मुख्य नदी आता गांधीसागर तलावामुळे विशेष प्रसिद्ध झाली. आणि शिप्रा, मोठी व छोटी काली सिंध आणि पार्वती या माळव्यातील इतर प्रमुख काही नद्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 47. कोकण किनाऱ्यावर अनेक रिकामी जागा निर्मिती झाली आहे. तर कोकण किनाऱ्यावर कशाची निर्मिती आहे? या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन पाहिले मिठागरे सरोवरे खाड्या, पुळणे खाड्या की बेटो सरोवर, त्याचं योग्य उत्तर आहे पुळणांची व खाड्यांची. कोकण किनाऱ्यावर अनेक पुळणांची व खाड्यांची निर्मिती झालेली आहे. आता तुम्हाला प्रश्न आला असेल की हे नेमकं काय आहे, पुळणे काय असतात, खाड्या काय असतात, ते तुम्हाला मी थोडं डिटेलमध्ये सांगतो. तर कोकण जो आहे, कोकणाचे ठाणे जिल्हा व बृहमुंबई मिळून झालेला उत्तर कोकण आणि कुलाबा व रत्नागिरी मिळून तयार झालेला दक्षिण कोकण असे 2 स्वाभाविक भाग पडतात या आपल्या कोकणाचे. समुद्राच्या लाटांनी किनारपट्टीवर वाळूच्या निक्षेपणाने संशयित केलेला वाळूचा भूभाग पुळण म्हणून ओळखला जातो. लक्षात आलं? पुळण म्हणजे काय की समुद्राच्या लाटांनी किनारपट्टीवर वाळूच्या निक्षेपणाने संशयित केलेला वाळूचा भूभाग म्हणजे पुळण. त्याला चौपाटी असंही म्हणतात. आपण जुहू चौपाटी, मुंबईच्या चौपाटीचं तुम्ही नाव नेहमी घेत असाल. किनारपट्टीच्या जमिनीकडील बाजूस विस्तीर्ण पुळणी व मऊ मातीचे पट्टे म्हणजे कोकणातील चौकटीचा प्रदेश आहे. आणि नदी आपल्या प्रवासादरम्यान आता जसं की आपण खाड्या, दुसरं काय म्हटलं होतं, खाड्यांची निर्मिती झाली. मग खाडी म्हणजे काय? तर नदी आपल्या प्रवासादरम्यान समुद्राला ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्या ठिकाणी नदीचे पाणी आणि समुद्रात जाऊन मिळते, परंतु त्याचबरोबर समुद्राचे पाणी नदीच्या मुखामध्ये आतपर्यंत शिरते. समुद्राचं पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आतमध्ये शिरते तिथपर्यंतच्या भागास खाडी असं म्हटलं जाते. आणि भारतातील पश्चिम किनारपट्टीच्या काही खाड्यांचं वैशिष्ट्य आहे, ज्याच्यातलं काही बघा आपण पाहूया. उत्तर कोकणातील खाड्या, त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काही खाड्या ज्या प्रसिद्ध आहेत त्याच्यामध्ये येते डहाणू, दातीवारा आणि वसई. डहाणू, दातीवारा आणि वसई या पालघर, दातीवारा आणि वसई या पालघर जिल्ह्यातील काही प्रसिद्ध अशा खाड्या. त्याच्यानंतर ठाणे जिल्हा, ठाणेमध्ये, त्याच्यानंतर मुंबई जिल्ह्यामध्ये मानोडी, malaड, माहीम, रायगडमध्ये धरमतर, रोहा, पनवेल. दक्षिण कोकणमध्ये सुद्धा काही आहेत. त्याच्यामध्ये दक्षिण कोकणातील जिल्हे कोणते? रत्नागिरी आणि रायगड, सिंधुदुर्ग.
त्याच्यामध्ये केळशी, दाभोळ, जयगड, भाटे आणि सिंधुदुर्गमध्ये देवगड, आचरा, कलावर्ती, कर्ली आणि तेरेखोल या सगळ्या दक्षिण कोकणातल्या खाड्या आहेत. तर या ठिकाणी हे उत्तर झालं ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्रातील जिल्ह्यात तांदळाचं पीक पावसावर अवलंबून असतं. कोणत्या जिल्ह्यामध्ये हे तांदळाचं पीक पावसावर अवलंबून आहे? तर जर क्षेत्राचा विचार केला ना तर महाराष्ट्रात क्षेत्र आणि उत्पादनाच्या दृष्टीने भंडारा आणि चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, रायगड, कुलाबा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हे जिल्हे नाही का तांदळाच्या जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचे मानले जातात. पण या ठिकाणी जो आपला उत्तर आहे ना की या तांदळाचं पीक पावसावर अवलंबून असणार, तर ते उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे जे आहेत ते पावसाच्या पाण्यावर अवलंबून जास्तपणे मानले जातात. आणि तांदळाच्या एकूण उत्पादनांपैकी 78.4% जो उत्पादन आहे तो या जिल्ह्यामध्येच होतो. इतर जिल्ह्यापैकी पुणे, नाशिक, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, सांगली व सातारा हे उत्पादनाच्या उतरत्या क्रमाने भात पिकवणारे महत्वाचे जिल्हे मानले जातात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 49. योग्य जोड्या लावा. अभयारण्ये आणि त्यांचं ठिकाण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांच्या आपल्याला योग्य जोड्या जोडायचे. कोणतं अभयारण्य कोणत्या ठिकाणावर आहे? तर फणसाड. फणसाड कुठे येतो? तर फणसाड येतो मित्रांनो हा आहे रायगड या ठिकाणी. फणसाड येतो रायगड या ठिकाणी. आणि याचं विशेष काय आहे की याची जी महाराष्ट्र शासनानं या निसर्गाचा अनमोल ठेवा सुरक्षित राहण्यासाठी 25 फेब्रुवारी 1986 ला याला अभयारण्य म्हणून घोषित केलं होतं. 25 फेब्रुवारी 1986 ला. त्याच्यानंतर सागरेश्वर. सागरेश्वर कुठे आहे? तर हा सागरेश्वर सांगलीमध्ये येतो. सांगलीमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर देऊळगाव, रहेकुरी. हा फक्त रहेकुरी इथं आलेला आहे पण त्याचं पूर्ण नाव देऊळगाव रहेकुरी अभयारण्य म्हटलं जाते. कुठे आहे? तर हा अहमदनगरमध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील काळविंटासाठी ओळखलं जाणारं हे देऊळगाव रहेकुरी अभयारण्य आहे. 1980 मध्ये फक्त 15 काळवीटापासून सुरू झालेलं अभयारण्य आता 400 काळवीट सांभाळते आणि याचं क्षेत्र जवळपास 217.30 हेक्टर इतकं आहे. आणि शेवटचा आहे येडशी किंवा रामलिंग घाट. हा जो आहे हा अभयारण्याचं मुख्यालय येडशी येथे असून अभयारण्य उस्मानाबाद शहरापासून 20 किलोमीटर व बीड पासून 95 किलोमीटर दूर आहे. म्हणजे हा उस्मानाबाद मध्ये येतो. तर याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन नंबर 1, 4, 3, 1, 2. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 50. भारतात मॅग्नीज या राज्यात आढळतो. मुख्यत्वे करून या राज्यात आढळतो. तो कोणत्या राज्यात आढळतो ते आपल्याला सांगायचं आहे. तर जर भारताचा मॅग्नीजच्या उत्पादनात जर नंबर पाहायचा असला ना तर भारताचा जगामध्ये मॅग्नीजच्या उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक लागतो. आणि भारतात ओरिसा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड येथे प्रमुख साठे आहेत. ओके, याच्यातले प्रमुख साठे आहे. पण आपल्या जर उत्तराचं पाहिलं झालं खालच्यापैकी विशेष करून तर ते येते वरील सर्व. कर्नाटक, ओडिसा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा म्हणजे वर्षपैकी सगळेच्या सगळे याचं योग्य. या सगळ्याच ठिकाणी हा मॅग्नीज सापडतो. आणि महाराष्ट्रात 40% साठा सापडतात. त्यापैकी भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे साठे आहे. एकूण भारताच्या 40% महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रात कुठं सगळ्यात जास्त आहे तर भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याचे मोठे जे साठे आहे ते सापडले जातात. नेक्स्ट क्रमांक 51. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ते ओळखा. अमावस्येच्या दिवशी भरती ओहोटीला भांगाची भरती ओहोटी असे म्हणतात. नाही, हा चुकीचा आहे मित्रांनो. हा ऑप्शन चुकीचा आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं यांनी, अमावस्येच्या दिवशी येणारी भरती ओहोटी सर्वात मोठी असते. हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर शुक्ल व कृष्ण पक्षाच्या अष्टमीला येणाऱ्या भरती ओहोटीला उधानाची भरती ओहोटी म्हणतात. हे चुकलं. याचं त्याला दिलं आणि त्याचं याला दिलं म्हणून हे दोन्ही चुकले आहे. ज्या ठिकाणी सूर्यामुळे भरती निर्माण होते त्यावेळी त्या ठिकाणी चंद्रामुळे ओहोटी निर्माण होते. हो करेक्ट आहे. तर चुकलेले विचारले तर कोणते? ए आणि सी चुकलेले. आपण थोडंफार याची माहिती घेऊया जेणेकरून एक्झाम मध्ये काही विचारलं तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांमुळे पृथ्वीवरील महासागरासारख्या मोठ्या जलसंचलित पाण्याच्या पातळीत आवर्ती म्हणजे ठराविक कालांतराने पुन्हा पुन्हा होणारा बदल हा चढ उतार होत असतो. यालाच भरती ओहोटी असं म्हटलं जाते. म्हणजे पाण्यामध्ये पाण्याची पातळी कधी वाढते तर कधी कमी होते. कशामुळे? सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा प्रकार होत असतो. आणि एक चंद्रासमोर येणाऱ्या पृथ्वीच्या भागावर व दुसरी चंद्राच्या विरुद्ध बाजूस असलेल्या पृथ्वीच्या भागावर भरती मागून ओहोटी व ती नंतर पुन्हा भरती येण्याचं चक्र असं आवर्तन काळ सामान्यपणे 24 तास 50 मिनिटं असा कालांतराने हा चालू राहतो. 24 तास 50 मिनिटं या चंद्र दिवसाच्या कालावधीशी निगडीत आहे. आणि पृथ्वीच्या बहुतेक भागात दिवसाकाठी 2 वेळा तरी भरती व 2 वेळा ओहोटी येते. ही गोष्ट समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांच्या नेहमीच पाण्यात सुद्धा येते. एका भरतीनंतर दुसरी भरती सरासरी 12 तास 15 मिनिटांनी येते. असाच प्रकार ओहोटीच्या बाबतीत सुद्धा घडतो. प्रत्येक दिवसाची भरती मानात म्हणजे फुगवट्याच्या उंचीत फरक पडत असतात. आता या ठिकाणी आपल्याला जे चुकीचे विधान सांगितले की भांगाची भरती ओहोटी, आपण म्हटलंय चुकीचं आहे. मग भांगाची भरती ओहोटी कशाला म्हणतात? तर ओहोटी अमावस्ये पासून ते पौर्णिमेपर्यंत 15 दिवस असतात. त्याला शुक्ल पक्ष म्हणतात.
तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचे जे 15 दिवस असतात त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. काटकोन स्थिती म्हणजे माहिती आहे ना 90चा कोन, काटकोन स्थितीत येतो. आणि या 2 दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य प्रेरणा पृथ्वीवर काटकोन कार्य करतात. त्यामुळे या 2 दिवशी चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते. त्यामुळे ज्या ठिकाणी चंद्रामुळे भरती निर्माण होते त्या ठिकाणच्या काटकोनात असलेल्या सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम जाणवत असतो आणि त्यामुळे चंद्रामुळे निर्माण झालेल्या भरतीची पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी वाढते. तिला भांगाची भरती असं म्हटलं जाते. म्हणजे यांनी काय म्हटलं की अमावस्येच्या दिवशी नाही, हे कशाशी निगडित आहे? हा पॉइंट शुक्ल व कृष्ण पक्षाच्या अष्टमीला येणारी भरती जी असते तिला भांगाची म्हणतात. ओके. आणि नंतर मग काय? उधाणाची भरती. मग उधाणाची भरती कशाला म्हणतात? तर अमावस्या किंवा पौर्णिमेला येणारी जी भरती आहे शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील अष्टमीला येणाऱ्या भरतीपेक्षा मोठी असते. समुद्राच्या खोलीनुसारही निरनिराळ्या ठिकाणच्या भरत्यात स्थानिक भेद आढळतात. आणि ही भरती पौर्णिमा व अमावस्येच्या दिवशी चंद्र व सूर्य पृथ्वी एका सरळ रेषेत आल्यामुळे त्या दिवशी भरती सर्वाधिक असते. त्यात उधाणाची भरती म्हणतात. प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी रिकामी जागा हे विधान खरीप हंगामाशी संबंधित नाही. ओके. काय म्हणतात? खरीप हंगामातील पिकांची पेरणी जून जुलै महिन्यात हंगामामध्ये केली जाते. त्याच्यानंतर खरीप हंगामातील पिकांची कापणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात केली जाते आणि खरीप हंगामातील पिकाची पेरणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात केली जाते. तर हे इथं सरळ सरळ चुकीचं आहे. तांदूळ, बाजरी, कडधान्य, ज्वारी ही पिके खरीप हंगामामध्ये घेतली जातात. हे तिन्हीचे तिन्ही करेक्ट आहे. फक्त हा तिसरा जो आहे ना तो चुकीचा आहे. कारण की पावसाळ्यात जे पीक पेरलं जाते त्याला खरीप पीक म्हणतात आणि हे पीक जून जुलैमध्ये पेरलं जाते आणि त्याची नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कापणी सुद्धा केली जाते. याच्यामध्ये महत्वाचे पीक कोणते असतात? त्याच्यामध्ये असते तूर, ऊस, तांदूळ, बाजरा, ज्वारी हे याच्यातले महत्वाचे पीक आहे. मका असतो, तीळ असतो, हे सगळे खरीप मध्ये घेतली जाणारी पिके आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 53. महाराष्ट्र राज्यात आढळणारा खडक प्रकार व त्याच्याशी संबंधित प्रदेशाच्या योग्य जोड्या लावा. या ठिकाणी खडक प्रकार आहे आणि त्याचा प्रदेश आहे की हा कुठं सापडतो हा खडक. तर पहिला आहे धारवाड खडक. तर याची निर्मिती नाही का, धारवाड खडकाची निर्मिती प्राचीन अग्निजन्य खडकापासून झालेली आहे आणि याला महत्वाचं म्हणजे याच्यात मॅग्नीज, सोनं, चांदी हे आढळतात या धारवाड खडकामध्ये. आणि याचे साठे जास्त करून नागपूर, भंडारा आणि चंद्रपूरमध्ये आढळले जातात. तर याचं या ठिकाणी उत्तर होणार ऑप्शन नंबर नागपूर, भंडारा याच्याच ठिकाणी. त्यानंतर आहे कडप्पा किंवा कलाडगी खडक म्हणून सुद्धा याला ओळखलं जाते, पण मोठं प्रचलित नाव याचं कडप्पाच आहे. तो जो कडप्पा खडक आहे हा धारवाड प्रणालीतील खडकांचं अपक्षरण होऊन निर्मिती झालेला आहे आणि वाळू मिश्रित खडक अतिशय मजबूत असतो. याचं आर्थिक महत्व या डोलामाइट चुनखडकाचे साठे याच्यामध्ये आढळतात आणि विशेष करून ते किचन ओटे वगैरे मध्ये सुद्धा याचा काही प्रमाणात उपयोग होतो. आणि सापडतो कुठं? तर हा यवतमाळ, चंद्रपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा याचे साठे आढळतात. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. त्याच्यानंतर आहे विध्ययन खडक. याची निर्मिती नदी खोऱ्यामध्ये गाळाच्या संचयातून होते आणि यामध्ये हिऱ्याच्या खाणी आढळतात. प्रदेश कुठे आहे? तर याचा मुख्यत्वे करून नाही का हा चंद्रपूरमध्ये आढळतो. चंद्रपूर, वर्धा या ठिकाणी आढळतात. नंतर आहे आर्कियन खडक. आर्कियन खडक हा आर्कियन कालखंडातील मानला जातो. त्याची निर्मिती प्री क्रॅम्बियन कालखंडातील वितळलेल्या मॅग्मापासून झालेली आहे. याच्यामध्ये जीवाश्म आढळत नाहीत आणि याचं आर्थिक महत्व असं आहे की हे मॅग्नीज, तांबे, झिंक, शिसे या खडकामध्ये आढळतात आणि हा याचा प्रदेश आहे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड आणि सिंधुदुर्ग इथं मोठ्या प्रमाणात आढळतो. चंद्रपूर आणि इथं गडचिरोली. म्हणजे उत्तर असणार 3, 2, 4, 1 ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहे. त्याच्यामध्ये गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम स्टार्ट होत आहे 2 मार्च 2022 पासून. मेंटर स्क्रीनवर दिसत आहे. तसंच कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर ASO मेन्स एक्झाम ही स्टार्ट होत आहे 9 मार्च पासून. सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. MPSC द्वारे घोषित केलेल्या टाइम टेबलमध्ये सर्व पदांच्या तुम्ही तयारी करू शकता अनअकॅडमीवर. तर मित्रांनो आजच हे ऍप इन्स्टॉल करा आणि MPSCच्या तयारीला लागा. प्रश्न क्रमांक 55. पश्चिम राजस्थानात खनिजे सापडतात. म्हणजे कोणते खनिजे सापडतात ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर पश्चिम राजस्थानात सगळ्यात जास्त सापडतात चुनखडक, जिप्सम आणि मीठ. चुनखडक, जिप्सम आणि मीठ हे इथंचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं जाते. राज्यामध्ये आढळणाऱ्या भूमी स्वरूपांना प्रमुख 4 प्राकृतिक विभागात पाडले जातात. म्हणजे राजस्थानचे 4 प्रमुख प्राकृतिक विभाग पडतात. त्याच्यामध्ये पश्चिमेकडील वालुकामय मैदानी प्रदेश, अरवली पर्वतश्रेणी व डोंगराळ प्रदेश आणि पूर्वेकडील मैदानी प्रदेश आणि आग्नेयेकडील राजस्थान हा पठार म्हणून ओळखला जातो. आणि या ठिकाणी बांधकामाचे रंगीबेरंगी दगड, रस्त्याचे वापरण्याची खनिजे, बेटोनाइट, कॅल्साइट, चिनी माती, लिग्नाइट, जिप्सम, जस्त, शिसे, चुनखडक, फेल्सॉफर, मॅग्नीज, मीठ, अब्रक, चांदी, तांबे, टंगस्टन
ही राज्यात मिळणारी प्रमुख खनिजे मानली जातात. आणि या ठिकाणी नाही का, या राजस्थानचा जो भाग आहे या ठिकाणी कोळसा व लोह धातू यांचं अभाव असं आहे असं मानलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 56. खालीपैकी कोणते शहर सर्वाधिक राजमार्गाने जोडलेले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नागपूर आणि सोलापूर. आता या ठिकाणी एक एक्स्ट्रा माहिती तुम्हाला या ठिकाणी हे देतो की आपल्या महाराष्ट्रात एकूण 18 राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहे. 18 राष्ट्रीय महामार्ग गेले आहे आणि सोबतच 264च्या जवळपास आपले राज्य महामार्ग सुद्धा आहेत. नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 57. योग्य जोड्या लिहा. जिल्हा आणि या ठिकाणी ज्योतिर्लिंगे दिलेली आहे त्यांच्या योग्य जोड्या जोडवायच्या आहे. हा प्रश्न तुम्हाला मी इथं तुमच्यासाठी, याचं उत्तर तुम्ही कमेंट करा. पाहू किती लोक उत्तर देऊ शकतात. जोडी सांगा. पुण्यामध्ये याच्यापैकी कोणतं ज्योतिर्लिंग आहे, बीडमध्ये कोणतं ज्योतिर्लिंग आहे, नाशिकमध्ये कोणतं आहे आणि औरंगाबादमध्ये, पुणे, बीड, नाशिक आणि औरंगाबादमध्ये कोणकोणते ज्योतिर्लिंग आहे हे याचं उत्तर तुम्ही कमेंट करा. बेसिक प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर याचं देता आलं पाहिजे. पाहू किती लोक याचं उत्तर देऊ शकतात. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 58. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरकू जमात प्रामुख्याने आढळते? तर ही महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यात आढळते. तर कोरकू ही अमरावतीमधील मेळघाटात येथे वास्तव्य करणारी ही एक आदिवासी जमात आहे. सातपुडा पर्वत आणि पूर्वीच्या मध्य प्रदेशात वैतूल, नेमाड, खांडवा हे जिल्हे या प्रदेशात त्यांची वस्ती आहे. मुंडा वंशाचे हे लोक आहेत आणि कोरकू या शब्दाचा अर्थ मनुष्य जात एवढाच होतो. प्रश्न क्रमांक 59. महाराष्ट्राचा हा रिकामी जागा हा राज्यपक्षी आहे. कोण आहे राज्यपक्षी? तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोण आहे? हरियाल. आणि याला हिरवा, होला किंवा हरोळी या नावानं सुद्धा ओळखलं जाते. येलो फुटेज, ग्रीन पिजन किंवा पिवळा पायाची हरोळी या नावानेही याची ओळख आहे. आणि हा पक्षी दुर्मिळ झालाय आणि याचं शास्त्रीय नाव आहे ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा. ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यात केळीचं उत्पादन घेतलं जाते? तर नाशिक, पालघर, परभणी. आता इथे जळगावचा उल्लेख नाही. जळगावमध्ये सगळ्यात जास्त होते बरं का, पण जळगाव याच्यात हा ट्रिकी प्रश्न आहे. जळगाव त्यांनी दिलंच नाही, म्हणजे कन्फ्यूज झालो पाहिजे आपण. तर या ठिकाणी नाशिक, पालघर, परभणी या तिन्ही जिल्ह्यामध्ये केळीचं पीक घेतलं जाते. तर क्षेत्राच्या आणि उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो आणि केळीच्या उत्पादनात भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक आहे. भारताचा केळीच्या उत्पादनाच्या बाबतीत भारत हा कितवा नंबरवर आहे? हा दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात अंदाजे 2,20,000 हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे आणि केळी उत्पादन करणाऱ्या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागतो. बघा, एकूण प्रदेशाचा विचार केला म्हणजे क्षेत्र, लागवडीखालील क्षेत्र, तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. परंतु उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. उत्पादन किती होते? तर लागवडीमध्ये तिसरा क्रमांक आहे, पण उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. उत्पादनापैकी सुमारे 50% उत्पादन महाराष्ट्रात होते. सध्या महाराष्ट्रात एकूण 44,000 हेक्टर क्षेत्र हे केळीच्या लागवडीखाली असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक हे जळगाव या ठिकाणीच आहे. म्हणजे महाराष्ट्रात जितकं केळीचं हे प्रदेश आहे त्याच्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त हा जळगावमध्ये आहे असं मानलं जाते. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये मिशन खाकी पोलीस भरती बॅच नंबर 26 सुरू होत आहे 30 मार्च पासून. जे मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. लवकरच या बॅच जॉईन करा आणि पोलीस भरतीची आपली एक जागा पक्की करा. प्रश्न क्रमांक 16. गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे? हा जो गुरु शिखर आहे हा सर्वोच्च शिखर आहे. कोणत्या पर्वत रांगेचं? ते पर्वत रांग आहे अरवली. तर अरवली पर्वत हा दिल्लीपासून गुजरातपर्यंत ईशान्य नैऋत्य दिशेने जाणाऱ्या रांगांचा बनलेला आहे आणि याची लांबी सुमारे 600 किमी आहे आणि सर्वात उंच शिखर याच्यामध्ये आहे गुरु शिखर. कोणता आहे? गुरु शिखर. आणि याची उंची जवळपास, या गुरु शिखरची उंची आहे 1722 मीटर. ओके, लक्षात ठेवा 1722 मीटर या गुरु शिखरची उंची आहे, जे की अरवली पर्वतरांगेमध्ये आहे. आणि हे जे अरवली पर्वतरांग आहे ह्या अबूच्या पहाडात आहे. हिमालय व निलगिरी यांच्या मध्य प्रदेशातील ते सर्वात उंच शिखर. आणि अरवलीची उंची सामान्यतः 760 ते 1060 मीटर पर्यंत याची अरवली पर्वतरांगेची साधारणतः उंची सापडते. पण जोधपूर व जयपूर यांच्यामधल्या रांगांची उंची ही अतिशय कमी आहे, म्हणजे जवळपास 457 मीटर पर्यंत तिथे राहते. आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च शिखर गुरु शिखर आहे, ज्याची उंची किती आहे? 1722 मीटर. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील पर्जन्याबाबत योग्य विधाने ओळखा. आता आपण एक एक विधानाचं थोडंसं पाहत चालूया. बघा, पहिलं विधान काय म्हणते? कोकणात उत्तरेकडे जाताना पर्जन्य प्रमाण कमी होत जातो. तर हा जो सेंटेन्स आहे ना हा करेक्ट आहे. दक्षिण कोकणात जो रत्नागिरीचा भाग येतो त्या रत्नागिरीमध्ये जवळपास 244 सेंटीमीटर पाऊस पडतो. आणि जसजसं आपण कोकणातून दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो ना तिथं तसतसा पाऊस जो आहे तो कमी कमी जाताना तुम्हाला आढळेल. तर हा सेंटेन्स योग्य आहे. त्याच्यानंतर सह्याद्रीच्या पश्चिम भागापेक्षा पूर्व भागात पर्जन्य प्रमाण जास्त असते. नाही, हा चुकलाय. म्हणजे काय असेल, जो घाट माता आहे जिथं महाबळेश्वर येतो तिथं जवळपास 594
सेमीहून अधिक पाऊस पडतो. आणि तर त्याच्या पूर्वेकडे 5 गणी आहे, मग 5 गणीमध्ये 158 सेंटीमीटरच पाऊस पडतो. म्हणजे आणि वाईमध्ये तर 54 सेंटीमीटर पडतो. म्हणजे असं प्रमाण कमी कमी होत जाते. इथं काय म्हटलंय ना, वाढत जाते. नाही तर हा सेंटेन्स इथं चुकलाय. त्याच्यानंतर पूर्व विदर्भापेक्षा पश्चिम विदर्भात पर्जन्य प्रमाण कमी असते, हे करेक्ट आहे. तुम्ही सहज याच्यावरून तुम्ही जिल्हे पहा ना, तुम्ही डोळ्यासमोर महाराष्ट्राचा नकाशा आणायचा, तर पूर्व विदर्भापेक्षा पश्चिम विदर्भात, आता पूर्व विदर्भाचे जिल्हे कोणते आहे? गडचिरोली, चंद्रपूर, जंगल भाग आहे. जंगल भाग काय आहे? कारण पाऊस जास्त आहे. म्हणजे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भाच्या तुलनेमध्ये जास्त पाऊस आहे, करेक्ट आहे. इथं म्हटलंय की पश्चिम विदर्भात कमी असतो आणि पूर्व विदर्भात जास्त असतो, म्हणजे हा सेंटेन्स करेक्ट आहे. म्हणजे थोडंसं लॉजिक लावा. डोळ्यापुढं आपलं महाराष्ट्राचा नकाशा आणायचा, जिल्हे कोणते आहे, जंगल जास्त आहे म्हणजे साहजिक आहे तिथं पाऊसही जास्त असेलच. त्याच्यानंतर पठारावर सर्वात जास्त पर्जन्य मराठवाड्यात पडतो, नाही, हा सेंटेन्स पुन्हा इथं चुकलाय. आपल्याला दोनच योग्य भेटले, ए आणि सी, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 18, नाशिक येथे 1959 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था स्थापनेचा उद्देश कोणता होता? आता ही महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, याला नाही का इथं पूर्ण नाव दिलं त्यांनी, याला नाही का जास्त करून मेरी, MERI म्हणून ओळखलं जाते. तर मेरी म्हणजे काय? महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, मेरी, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था असं याचं नाव आहे. 1959 मध्ये स्थापन झालेली आहे. उद्देश काय होता? तर महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट मुख्यत्वे पाटबंधारे प्रकल्प व इतर बांधकामे या क्षेत्रात उद्भवणाऱ्या समस्याविषयी संशोधन करणारी एक संस्था होती. ही संस्था शासनाने एप्रिल 1959 मध्ये स्थापन केली होती. म्हणजे पाटबंधारे प्रकल्पाचं संशोधन करणे आणि अभियांत्रिकींना प्रशिक्षण देणे हे याचं उद्दिष्ट होतं. आणि कार्यक्षेत्र काय होतं? तर 1947 जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा महाराष्ट्रात पाटबंधारे, वीज निर्मिती, इमारती, रस्ते, पूल यांची बांधकामे, पाणी पुरवठा, पूर नियंत्रण, बंदरांच्या समस्या, नवीन औद्योगिक वसाहती उभारणे वगैरे विकास योजना मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. आणि या सर्व योजनांमध्ये आधुनिक संशोधन, आधुनिक प्रकारची बांधकामाची सामग्री व अभिनव कार्यपद्धती यांचा वापर करण्यात येऊ लागला आणि त्याद्वारे खर्चात अधिकाधिक बचत करण्याचा व त्याचबरोबर बांधकाम अधिकाधिक मजबूत करण्याचा हेतू असतो. यासाठी सतत संशोधन करण्याची जरुरी असते. या दृष्टिकोनातूनच ही जी संस्था आहे मेरी, ही स्थापन करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 19, खालील विधाने पहा. उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात. उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने असतात. तिसरा आहे पळस, शिसम, खैर इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात. आता याच्यातलं बरोबर कोणतं आहे ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. तर या ठिकाणी आता एक एक सेंटेन्सवर आपण जाऊया. सगळ्यात पहिले काय सांगितलं, कोणतं आहे? सगळ्यामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने म्हटलं, ठीक आहे. आता उष्णकटिबंधीय सदाहरित वने कुठं असतात? तर जिथं वार्षिक पर्जन्यमान हा सरासरी 200 सेमीपेक्षा जास्त असतो, इथं उष्णकटिबंधीय सदाहरित वने असतात. पर्जन्यमान 200 सरासरी 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त असतो. तो कोणता भाग येणार असा? तर महाराष्ट्राचा सह्याद्रीचा घाटमाता, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी, कोयना, दक्षिण कोकणात राधानगरी, आंबोली हे ठिकाणी याच्यात आढळतात. ओके. आणि याचं वैशिष्ट्य काय की इथं जे घनदाट वन असतात, आच्छादन असते, घनदाट वनांचं आच्छादन असते, वृक्षांची उंची साधारणतः 45 ते 60 मीटर असते. ही नेहमी सदाहरित व अतिशय घनदाट असतात. ही वृक्षे दाटी वाटीने व सलग वाढलेली असतात. वृक्ष कोणती आढळतात? त्याच्यामध्ये जांभूळ आढळते, फणस, नागचंपा, कळम, त्याच्यानंतर कावसी, पांढरा सिडार, शिसव, ओक, जंगली आंबा व तेल्या ताड या प्रकारची, आणि वेली सुद्धा इथे आढळतात. आणि याची काही आर्थिक महत्व आहे की या वनस्पतींना आर्थिकदृष्ट्या फार महत्वाचं नसते. या वनातील लाकूड हा कठीण असतो. म्हणजे हे करेक्ट आहे. आपलं उष्णकटिबंधीय सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर हे आढळतात, हा करेक्ट आहे. हा एरियामध्ये हे सापडतात. त्याच्यानंतर दुसरं काय म्हणते? उष्णकटिबंधीय सदाहरित वने वृक्षांची पाने असतात. हो ना, वृक्षांची पाने असतात, घनदाट असतात. आपण पाहिलं ना आत्ताच, उष्णकटिबंधीय जी वृक्ष आहे, जंगले आहे, ती घनदाट असतात. घनदाट का असतात? की झाडांना पानं असतात, नेहमी हिरवीगार असतात, आहे ना, हे करेक्ट आहे. तिसरं काय म्हटलं? पळस, शिसम, खैर इत्यादी वृक्ष हे प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात. नाही, हे याच्यात उष्णकटिबंधीय सदाहरित वनामध्ये आढळत नाही. तर वृक्षांचे प्रकार तुम्हाला आताच सांगितले मी. उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये जांभूळ, फणस, नागचंपा, कावसी, पांढरा सिडार, शिसव, ओक, जंगली आंबा, तेल्या ताड या प्रकारचे आढळतात. मग हे कोणते आहे? मग पळस, शिसम, खैर. तर हे नाही का, हे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी किंवा मान्सूनी वने जी असतात ना, तिथे ही वृक्ष आढळतात. आणि ही वृक्ष कुठे येतात? जिथे सरासरी पाऊस जो असतो तो 100 ते 150 सेंटीमीटरच्या दरम्यान पडतो, तिथे हे आर्द्र पानझडी किंवा मान्सून वने आढळतात. मात्र 30% वने याच प्रकारात मोडतात.
आणि यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची वृक्ष आढळतात? पिंपळ, तेंदू, महू, साग, साल, चंदन, पळस, कांचन, त्याच्यानंतर आवळा, खैर, शिसव, ही सगळे याच्यात आढळतात. तर हे याच्यातलं भाग नाहीये. उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये हा चुकीचा आहे. म्हणजे उत्तर काय असणार? फक्त याचं उत्तर आहे सी बरोबर नाहीये. ए बी बरोबर आहे, म्हणजे हा केवळ सी बरोबर नाही. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 20, योग्य जोड्या लावा. फळे आणि इकडे उत्पादक प्रदेश दिले आहे: केळी, काजू, मोसंबी, कलिंगड, मालवण, श्रीरामपूर, वसई आणि अलिबाग. अतिशय बेसिक प्रश्न आहे मित्रांनो. जेव्हा पण आपण भूगोलचं स्टडी करतो, कोणतंही पुस्तक उघडा, म्हणजे सुरुवातीच्या काही पानांवर तुम्हाला ही सगळी माहिती दिली असते. तर हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतो. याचं उत्तर कमेंट करा की केळी याच्यापैकी कुठे आढळते, काजू कुठे आढळते, मोसंबी आणि कलिंगड कुठे आढळते. पाहू किती लोक कमेंट करून योग्य याचं उत्तर देऊ शकतात, जेणेकरून दुसऱ्यांना सुद्धा ज्याला माहित नाही त्यांना याचं उत्तर माहित होऊन जाईल. याचं उत्तर कमेंट करा. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 21, खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? तर हा नाही का मॅप रिडिंगवर आधारित आहे. ज्यांना मॅप रिडिंग ज्यांनी स्टडी केलाय ना तेच याचं उत्तर देऊ शकतात. बाकी पाठांतरावर तर हा अशक्य आहे. ज्यांचं मॅप रिडिंग चांगलं आहे ते या प्रश्नाचं उत्तर सहज उत्तर देऊ शकतात. तर याचा योग्य जर क्रम लावायला गेलो ना तर पहिलं लागते वसई, जयगड उत्तरेकडून दक्षिणेकडे, ओके, नंतर जैतापूर आणि देवगड, असं याचा क्रम लागतो. हे मॅप रिडिंगवरचा आधारित क्वेश्चन आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 22, लोकसंख्या संबंधित काही विधाने पुढे दिली आहे, त्यातील चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला इथं ओळखायला सांगितलंय. तर या ठिकाणी बघा, पहिलं विधान, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात पुरुषांचं प्रमाण सर्वात जास्त असलेला जिल्हा मुंबई शहर आहे. योग्य, हा सेंटेन्स योग्य आहे. का बरं योग्य आहे? कारण की जर तुम्ही इथं स्त्रियांचं प्रमाण जर पाहायला गेले ना, मुंबई शहरामध्ये 1000 पुरुषांच्या पाठीमागे 832 स्त्रिया होत्या. कधी? 2011ची जनगणना. त्याच्यानंतर 2021 ची झालीच नाही कोविडमुळे, अजूनही सप्टेंबर पर्यंत लांबवण्यात आली आहे. तर 2011च्या जनगणनेमध्ये 1000 पुरुषांच्या मागे मुंबईमध्ये होते 832 स्त्रिया, म्हणजे पुरुषांचं प्रमाण जास्त होतं. हे करेक्ट सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर दुसरं सेंटेन्स बघा, 2001 व 11 च्या जनगणनेनुसार भारतातील स्त्रियांच्या प्रमाणात झालेल्या वाढीपेक्षा महाराष्ट्रातील प्रमाण कमी आहे. अच्छा, महाराष्ट्र म्हणजे जी वाढ भारतात स्त्री लिंग गुणोत्तराच्या प्रमाणात झाली ती वाढ महाराष्ट्रात कमी प्रमाणात झाली. ओके, सर चेक करून पाहू आपण. तर महाराष्ट्रात 1000 पुरुषांमागे 929 लिंग गुणोत्तर आहे, जे 2011च्या देशभरातील सरासरी आहे ती कितीची आहे? 2011च्या जनगणनेनुसार ती देशभराची आहे 940. देशभराची किती आहे? 940. 2001 मध्ये महाराष्ट्रात 1000 पुरुषांमागे 922 होतं. परंतु इथं काय म्हटलं, भारताच्या स्त्रीच्या प्रमाणात झालेल्या वाढीपेक्षा महाराष्ट्रातील प्रमाण कमी आहे. कमीच आहे ना, 929 आणि 940 आहे, म्हणजे हा सुद्धा सेंटेन्स इथं करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक पॉईंट नंबर 3 बघा, 2011च्या जनगणनेनुसार राज्याचा भारतात साक्षरतेच्या बाबतीत 4था क्रमांक लागतो. नाही, इथं चुकलंय. इथं का बरं चुकलं? की जर फक्त तुम्ही महाराष्ट्राचा साक्षरता, आता साक्षरता दर किती आहे? तर साक्षरता दर महाराष्ट्रात 83% लोक साक्षर आहेत. 83% आहे बाळ, ओके. त्याच्यानंतर स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण 67.5 आहे, तर पुरुषांचं 80.2च्या जवळपास आहे. आणि साक्षरतेत महाराष्ट्रात केंद्रशासित व प्रदेश व राज्य यांचा एकत्रितरित्या पाहिलं ना तर 12वा क्रमांक लागतो. म्हणजे केंद्रशासित आणि राज्य एकत्रित धरले तर 12वा क्रमांक लागतो, आणि जर फक्त राज्य पाहिले तर 6वा क्रमांक लागतो. फक्त राज्याच्या बाबतीत 6वा क्रमांक लागतो. इथे तर 4था म्हटलं, म्हणजे हा सेंटेन्स इथं चुकलाय. आणि 4था काय म्हटलं? महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येच्या घनता असलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली. हो, करेक्ट आहे, कारण की सगळ्यात कमी घनता आहे तर गडचिरोलीचा. ओके, इथे तुमच्यासाठी एक प्रश्न मी तयार करतो. मग सगळ्यात जास्त घनता असलेला जिल्हा कोणता? सर्वात कमी गडचिरोली आहे, मग जास्त असलेला कोणता आहे? चला कमेंट करा, पाहू किती लोक याचं योग्य उत्तर करू शकतात. तर इथं आपल्याला सापडलं, आपल्याला चुकीचं सांगितलं होतं, चुकीचा 3ऱ्या नंबरचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 23, पुढे काही नद्या व त्यांची उगमस्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? ओके, चला पाहूया, आपण एक एक पाहूया. सुरुवातीला काय दिली? सावित्री रत्नागिरी जिल्ह्यात महाबळेश्वरच्या पश्चिमेला. त्याच्यानंतर करेक्ट आहे, हे तर करेक्ट आहे. तेरेखोल आंबोली घाटाजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात, हे सुद्धा करेक्ट आहे. पाताळगंगा वरंदा घाटाजवळ रत्नागिरी जिल्ह्यात, नाही, इथं चुकलाय, हा चुकीची जोडी आहे. का बरं? कारण पाताळगंगा ही महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील एक नदी आहे, आणि या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात लोणावळा येथे होतो. इथं काय म्हटलं? वरंदा घाटाजवळ रत्नागिरी जिल्ह्यात, नाही, हा चुकलाय. ठीक आहे. आणि ही जी नदी आहे ना, ही खोपोली मार्गे पश्चिम दिशेत वाहत जाऊन धरमतरच्या खाडीमध्ये जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिळते. आणि चौथं तानसा पालघर जिल्ह्याच्या थळ घाटाजवळ, हा सुद्धा करेक्ट आहे. आपल्या चुकीची सांगितली होती, तर चुकीचं कोणतं आहे? ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 24, योग्य विधाने निवडा. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिज हे स्तरीय खडकात आढळते. त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यात
लोह खनिज हे अग्निजन्य खडकात आढळते. तिसरा आहे लोहाला कारखान्याचा कणा असेही म्हणतात. महाराष्ट्रातील एकूण लोह उत्पादनापैकी 85% लोह उत्पादन हेमेटाइट या प्रकाराचे आहे. तर याचं उत्तर काय आहे? तर ह्याचे योग्य विधान चारही योग्य आहे. तर ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर. ह्याचे चारही विधान दिले ना, हे सगळे खनिजांबद्दल योग्यच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील जिल्ह्यांसंबंधी काही विधाने पुढे दिली आहेत, त्यापैकी चुकीचे विधान कोणते? अहमदनगर हा नाशिक विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा असून तो महाराष्ट्रातीलही सर्वात मोठा जिल्हा आहे. करेक्ट आहे. अहमदनगर महाराष्ट्रातील सगळ्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा जिल्हा मानला जातो. करेक्ट. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा सोलापूर आहे. नाही, इथं चुकलाय. मग महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा असणार आहे सिंधुदुर्ग आहे. हा नाहीये, सोलापूर नाहीये, हे चुकलंय. औरंगाबाद विभागातील हिंगोली हा जिल्हा क्षेत्राने सर्वात लहान आहे. करेक्ट. महाराष्ट्राच्या अति पश्चिमेकडील, ओके, थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे, पश्चिमेकडील जिल्हा म्हणजे ठाणे. हा सुद्धा करेक्ट आहे. तर इथं आपल्याला चुकीचं विचारलं होतं ना, तर चुकीचं आपल्याला सापडलं. ऑप्शन नंबर 2 हे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील हवामानाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी बघा, मान्सून वाऱ्यामधील पर्जन्यामध्ये पडणारा खंड, प्रवाहाच्या गती अतिवेगाने झीज होऊन सुपीक जमिनीचे वहन, पावसाळ्या व्यतिरिक्त हवामानाच्या अन्य आविष्काराचा प्रभाव आणि नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या आगमन व निर्गमनामधील अनिश्चितता, याच्यातलं वैशिष्ट्य कोणकोणतं आहे ते इथं आपल्याला विचारलं आहे. आणि याच्यातलं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए, बी, सी आणि डी हे सुद्धा आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 वरील सर्व याचं उत्तर आहे. सगळेच हे महाराष्ट्राच्या हवामानाचे वैशिष्ट्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी काही वैशिष्ट्ये क्षारयुक्त व आम्लारी मृदेची आहेत, त्यास लागू न होणारा पर्याय ओळखा. ओके, ठीक आहे. वैशिष्ट्य दिली आहे कशाची आहे? क्षारयुक्त आणि आम्लारी मृदेची आहे. तर खालीलपैकी कोणता तरी एक असा आहे की तो त्याला लागू होत नाही. तर पहिले काय म्हटलं, ही मृदा प्रामुख्याने ही मृदा कमी पावसाच्या प्रदेशात आढळते. ही मृदा तांबड्या रंगाची असते. ही मृदा किनाऱ्यालगत भारतीच्या प्रभावाखालील प्रदेशात असते. अतिसिंचित प्रदेशात या मृदेवर पांढऱ्या रंगाचे क्षार जमा होते. करेक्ट आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. परंतु ही जी 2 नंबरचं सांगितलं ना, ही मृदा तांबड्या रंगाची असते, इथे चुकलाय. तांबड्या रंगाची ती मृदा नसते. ही मृदा नाही का, जी क्षारयुक्त आम्लारी मृदा आहे, ती प्रामुख्याने 3 विभागात, कमी पावसाचं कोरडं प्रदेश, किनाऱ्यालगतचे भरतीच्या प्रभावाखालील प्रदेश आणि अतिसिंचित प्रदेश या मृदेच्या पृष्ठभागावर यांच्यामुळे इथे सापडते. आणि या मृदेच्या पृष्ठभागावर काय होतं, क्षार साचतो. आणि क्षार साचल्यामुळे पांढरट पट्टा त्याच्यावर, म्हणजे पांढरट रंगाचा क्षार जमा झाल्यामुळे तिला पांढरट रंग प्राप्त होतो. या मृदेत विद्राव्य क्षारांचं प्रमाण 0.5% पेक्षा जास्त असते आणि त्या मृदेला क्षारयुक्त मृदा म्हटलं जाते. आणि ज्या मृदेत विद्राव्य क्षारांचं प्रमाण 0.2% पेक्षा अथवा कमी असते त्या मृदेस आम्लारी मृदा असंही म्हणतात. आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेड्याच्या मुखालगतच्या प्रदेशात क्षारयुक्त अथवा खार मृदाही आढळते. तर हे जे सांगितलं ना, हे पहिलं करेक्ट आहे, तिसरं करेक्ट आहे, चौथं. पण हे जे आहे ना, हे मृदा तांबड्या रंगाची नसते, हे चुकीचं आहे. इथं मी तुमच्यासाठी प्रश्न तयार करतो की तांबड्या रंगाची मृदा कोणती असते, त्याचं नाव काय? पाहू किती लोक याचं उत्तर देऊ शकतात. तांबड्या रंगाची मृदा कोणती असते? आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 28. योग्य जोड्या लावा. पर्यटन स्थळ आणि प्रसिद्ध ठिकाण, लोणावळा, पन्हाळा, चिखलदरा, महाबळेश्वर यांच्या ठिकाणी कोणते प्रसिद्ध ठिकाण आहे? गाविलगड किल्ला, लिंगमळा, धबधबा, तुंगाल सरोवर की तबक उद्यान? हे सुद्धा मी तुमच्यासाठी सोडतो. हे बेसिक क्वेश्चन्स आहे, याला स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. फक्त योग्य ठिकाण कोणत्या शहरात आहे, पर्यटन स्थळ साठी कोणतं प्रसिद्ध स्थान प्रसिद्ध आहे हे आपल्याला सांगायचं, योग्य जोडी जुळवायची. याचं उत्तर कमेंट करा. पाहू किती लोक याचं उत्तर योग्य कमेंट करू शकतात. आपण प्रश्न क्रमांक 16. इथून भूगोलचे प्रश्न सुरू होतात. सूर्यमालेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ग्रहांची त्यांच्या घनतेच्या चढत्या क्रमाने मांडणी करून योग्य पर्याय निवडा. तर प्रत्येक ग्रहाची घनता इथं आपल्याला विचारली आहे आणि त्याची योग्य मांडणी आपल्याला इथं करायची आहे. जर प्रत्येक ग्रहाची घनता, तर सगळ्यात आता कोणता क्रम सांगितला? चढता क्रम. चढता क्रम म्हणजे सगळ्यात कमी असणारा पहिले घ्यावं लागेल आणि सगळ्यात जास्त असणारा शेवटी घ्यावं लागेल, म्हणजे कमी पासून सुरू करायचं आहे. तर याचा सगळ्यात कमी असणारा कोणता आहे? तर सगळ्यात कमी घनता आहे शनीची, म्हणजे शनी येणार पहिले, हा 1 नंबरला येणार. त्याच्यानंतर शनी नंतर कमी असणारा म्हणजे शनीपेक्षा थोडीशी याची जास्त असते तो आहे गुरु, हा येणार 2 नंबरला. त्याच्यानंतर नेपच्यून 3 नंबरला. त्याच्यानंतर येतो शुक्र, हा 4, आणि राहिला बुध, हा येतो 5 नंबरला. म्हणजे पहिले येणार बी नंबरचं. बी नंबरचं कुठं आहे? तर एकाच फक्त ऑप्शन 1 मध्ये. आता तुम्हाला इथं थोडंसं हा प्रश्नाची डिफिकल्टी लेवल कठीण वाटेल की आता ग्रहांचं नाव ठीक आहे, सिक्वेन्स लक्षात ठीक आहे, आंतरग्रह, बाह्य ग्रह लक्षात ठेवणं ठीक आहे, लहान मोठा ग्रह, त्यांचे उपग्रह हे आपण लक्षात ठेवतो, पण घनता कशी लक्षात ठेवायची हे तर पाठांतरावर झालं. नाही मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही एकाच ग्रहाची जरी माहित असली ना, उत्तर सहज निघून जातो.
तुम्ही कधीही सूर्यमालेचा अभ्यास करसाल त्याच्यात स्पष्टपणे ढोबळमानानं लिहिलं असते की शनी ग्रहाची घनता सर्वात कमी असते. कोणत्या? शनी ग्रहाची. तुम्हाला पाठ करायची नाहीये, हा स्पष्ट दिलेला असतो की सगळ्यात कमी ही शनी ग्रहाची असते. मग बघा ऑप्शन तुम्हाला कसे दिलेले आहे. शनी फक्त एकाच ऑप्शनमध्ये पहिल्या नंबरला दिला आणि बाकीच्या ऑप्शनमध्ये कुठंच नाही. म्हणजे सहज तुम्ही उत्तर काढू शकता. म्हणजे लॉजिकल ट्रिकी क्वेश्चन आहे तो. तुम्हाला सगळ्या ग्रहाची इथे पाठ करायची गरजच नव्हती. फक्त कमी कोणता आणि जास्त कोणता आहे दोन्ही माहित असले त्याच्यावरून आपल्याला उत्तर सहज काढता येतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा, जगाच्या वेगवेगळ्या भागात आढळणाऱ्या प्रमुख स्थानिक वाऱ्यापैकी कोणते वारे थंड प्रकारचे नाही? थंड वारे नाही आहे म्हणजे कोणतं असले पाहिजे मग ते उष्ण वारे असले पाहिजे. ओके ठीक आहे. सांता आना, स्ट्रोल, पोम्पेरो आणि सदर्न बस्टर. तर सगळ्यात पहिलं जे सांगितलं ना सांता आना हा नाहीये, हा उष्ण वाऱ्यामध्ये येतो. कुठे येतो? तर हा रॉकी पर्वतामध्ये असणारा उष्ण वाऱ्या अंतर्गत हा मोडतो. सांता आना म्हणजे हाच याचं उत्तर राहणार. त्याच्यानंतर कोणता आहे? स्ट्रोल. तर स्ट्रोल कुठे आहे? हा स्ट्रोल हा फ्रान्समध्ये आढळतो. हा थंड वारा आहे, फ्रान्समध्ये असणारा थंड वारा. त्याच्यानंतर पोम्पेरो. पोम्पेरो हा अर्जेंटिनामध्ये आढळतो. जोरदार वारा म्हणून म्हणजे जोरदार वारे वाहतात त्याची आणि हा सुद्धा थंड वाऱ्यामध्ये येतो. कोणता देश म्हटलं? अर्जेंटिना. लक्षात ठेवा अर्जेंटिना. त्याच्यानंतर सदर्न बस्टर, आणि सदर्न बस्टर हा ऑस्ट्रेलियामध्ये येतो. ऑस्ट्रेलियामधला हा सुद्धा थंड वाऱ्यामध्ये मोडतो ऑस्ट्रेलिया. पण आपल्याला विचारलं थंड नाही आहे तर कोणता आहे? तो सांताना, हा उष्ण. आणि कुठे असतो? हा रॉकी पर्वतामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 18. भारतातील केंद्रशासित प्रदेशापैकी पॉंडिचेरी हा एकमेव प्रदेश 3 वेगवेगळ्या राज्यात पसरलेला आहे. पॉंडिचेरी अंतर्गत येणारे वेगवेगळे प्रदेश आणि ते ज्या राज्यात येतात त्यांची योग्य जोडी जुळवा. जो मुख्य भाग आहे पुदुचेरी किंवा पॉंडिचेरी म्हणून ओळखलं जाते, तो मुख्य भूभाग त्याचा येतो पॉंडिचेरीचा, तो आहे ऑप्शन चा येतो तामिळनाडूमध्ये. पॉंडिचेरीचा मुख्य भाग याचा येतो तामिळनाडूमध्ये. त्याच्यानंतर कारिकल हा सुद्धा तामिळनाडूमध्येच येतो. म्हणजे ब दोन्ही एकच येणार. यानम कुठे येतो? तो यानम येतो आंध्र प्रदेशामध्ये. आणि राहिला माहे येतो केरळ म्हणजे 1-1-3-2. एक बघा हे 1-1-3-2 म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहणार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या देशात सर्वात अगोदर जलविद्युत ऊर्जेचा विकास झाला होता? तर आता जलविद्युतचा विचार केला ना तर फार जुना हा परंपरा आहे. असं म्हटलं जाते की सगळ्यात खाली पाण्याच्या त्या लाटांच्या शक्तीवर आधारित आणि एका मोठी घड्याळ बनवण्यात आली होती. तर याचा जो जलविद्युत ऊर्जेचा विकास हा झाला होता नॉर्वेमध्ये. जगात जलशक्तीचा नोंदलेला पहिला वापर इसवी सन 250 साली घड्याळ चालून झालेला दिसतो. यानंतर मात्र मानवाने उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा वापर पिठाची गिरणी, लाकूड, मिल किंवा तत्सम उपकरणे चालवण्यासाठी केला. वॉल्वरिन खुर्चीच्या कारखान्यात 22 मार्च 1880 साली 16 ब्रश अँकरचे दिवे चालवण्यासाठी जलशक्तीचा वापर केला गेला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणाहूनच जी जलविद्युतचा वापर सुरू झाला असं म्हटलं जाते. आणि 30 सप्टेंबर 1882 रोजी जगातील पहिला जलविद्युत प्रकल्प फॉक्स नदीवर विस्कॉन्सिन प्रांतातील ॲपल्टन ठिकाणी कार्यान्वित झाला आणि या ठिकाणी 250 बल्ब चालू शकतील इतकी शक्ती निर्माण केली गेली. हा प्रकल्प ॲपल्टन कागद कारखान्याचे HF रॉजर यांनी उभारला होता आणि या पाठीमागे थॉमस एडिसन यांच्या न्यूयॉर्क येथील विद्युत निर्मिती प्रकल्पापासून स्फूर्ती घेतल्याचं सांगितलं जाते. नंतर द ॲपल्टन एडिसन लाईट कंपनी म्हणून हा सुद्धा प्रचलित झालं होतं. आणि जागतिक स्तरावर सगळ्यात मोठा जर प्रकल्प पाहायचा असला तर नायगरा धबधब्यावर अमेरिकेमध्ये जलविद्युत प्रकल्प हा जगातील पहिला मोठा जलविद्युत प्रकल्प समजण्यात येतो व त्याचा अजूनही विद्युत निर्मितीसाठी उपयोग केला जात आहे. पण देशात सर्वात अगोदर म्हटलं तर ते येणार नॉर्वे. प्रश्न क्रमांक 20. हुमा या प्रकारची स्थलांतर प्रकारची शेती खालीलपैकी कोणत्या प्रदेशात केली जाते? तर जी स्थलांतरित शेती आहे हुमा ही केली जावा बेट कुठे येतात? तर हे जाते इंडोनेशियामध्ये. इंडोनेशियातील बेट आहे आणि त्याच्यात स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे हुमा. त्याच्यानंतर बघा अजून काही स्थलांतरित प्रकल्प आहे आपण पाहूया. जसं मलेशियाचा कोणता आहे स्थलांतरित शेतीचा प्रकार? तो आहे लडांग म्हणून ओळखला जाते, लडांग. त्याच्यानंतर श्रीलंकेचा आहे चेना. कोणता आहे? चेना म्हणून ओळखलं जाते त्यांचे स्थलांतरित शेती प्रकार. त्याच्यानंतर व्हिएतनामचा रे आहे, थायलंडचं तमराई आहे, त्याच्यानंतर कांगोचं मसोले आहे, व्हेनेझुएलचं कुनुक आहे, मध्य अमेरिकेचा मिल्पा असे वेगवेगळे स्थलांतरित शेतीचे प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूया. मिनिकॉय आणि मालदीव यांना कोणत्या चॅनल म्हणजे अक्षांश खाडीनं वेगळं केलं आहे? मिनिकॉय कुठं आहे आणि मालदीव कुठं आहे? मालदीव तुम्हाला माहितीच नाही, एक वेगळा देशच आहे. मिनिकॉय कुठं आहे? तर हा लक्षद्वीपचा दक्षिणी सगळ्यात मोठं बेट मानलं जाते. हा भारताचा हिस्सा आहे आणि मालदीव हा वेगळा देश आहे. या दोघांना वेगवेगळं कोण केलंय? तर यांना केलाय 8 अंश चॅनल किंवा 8 अंश वाहिनी सुद्धा याला म्हटलं जाते, 8 डिग्री चॅनल. तर मालदीव आणि भारत यांच्यातील सागरी सीमा 8 अंश वाहिनीतून जाते. हे मिनिकॉय आणि मालदीव बेटांना वेगळे करते आणि विषुवृत्ताच्या उत्तरेस अक्षांशाच्या 8 अंश रेषेवर वसलेले असल्यामुळं याला 8 अंश वाहिनी किंवा 8 डिग्री चॅनल असं नाव देण्यात आलंय. त्याच्यानंतर 9 अंश वाहिनी काय आहे मग?
तर 90 वाहिनी किंवा 9 डिग्री चॅनल, तर हे मिनिकॉय बेटाला मुख्य लक्षद्वीप समूहातून वेगळं करते. तसंच ते 200 किमी रुंद असून त्याची खोली 2597 मीटर आहे इतकं असं मानण्यात येते. आणि हे धोरणात्मक दृष्ट्या अतिशय महत्वाचं ठिकाण आहे, कारण ते युरोप, मध्य पूर्व, पश्चिम आशियासह दक्षिण पूर्व आशिया आणि सदर पूर्व दरम्यान जवळजवळ सर्व शिपिंगचं मार्ग आहे. त्याच्यानंतर 10 वाहिनी काय, तर ते बंगालच्या उपसागरातील अंदमान बेटे आणि निकोबार बेटे यांना एकमेकापासून वेगळं करते आणि अंदमान निकोबार बेटांचा भारतीय केंद्रशासित प्रदेश तयार करते. ते उत्तरेकडून 150 किमी रुंद आणि पूर्वेकडून 10 किमी लांब असून त्याची किमान खोली 7.3 मीटर मानली जाते. आणि विषुववृत्ताच्या उत्तरेस अक्षांच्या 10 रेषेवर असल्यामुळे त्याला हे नाव देण्यात आलंय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 22. गंगा नदीच्या खालीलपैकी कोणत्या उपनदीला सुवर्ण नदी म्हटलं जाते? तर गंगा नदीला दक्षिणेकडून मिळणारी एक प्रमुख उपनदी आहे जी आहे शोण. कोणती आहे? शोण. हिला पुराण काळामध्ये सुवर्ण नदी म्हटलं जायचं. कोणती नदी? सुवर्ण. तसंच अजूनही नाव आहे जसं की शोणभद्रा, हिरण्यवाहू, सोनार या नावाने तिला ओळखलं जाते. छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड व बिहार राज्यातून वाहणाऱ्या या नदीची लांबी सुमारे 780 किमी व जलवाहन क्षेत्र सुमारे 71,900 किमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 23. ग्रे रिव्हॉल्युशन किंवा करडी क्रांती खालीलपैकी कशाबद्दल संबंधित आहे? तर करडी क्रांती म्हणजे काय, तर यामध्ये खतांचं उत्पादन वाढ केलं जाते, ती आहे करडी क्रांती म्हणजे खते. करडी क्रांती कोणती आहे? खते. ओके. त्याच्यानंतर चामड्यासाठी कोणती आहे? चामड्यासाठी तपकिरी क्रांती म्हणून ओळखलं जाते. त्याच्यानंतर चांदेरी अंडी, चांदीसाठी कोणती आहे? चांदेरी क्रांती. आता तुमच्यासाठी एक प्रश्न इथे मी सोडतो की लोकरसाठी क्रांती कोणती आहे, त्याचं उत्तर काय हे कमेंट बघा. पाहूया किती लोक याचं उत्तर देऊ शकतात. आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. क्रमांक 25. योग्य जोड्या लावा. फळे आणि फळांच्या जाती दिल्या, त्यांच्या योग्य जोड्या आपल्याला इथं लावायला सांगितल्या आहे. तसं या बाजूला बघा. सगळ्यात पहिले आवळा. आवळाची ही जात आहे नीलम. त्याच्यानंतर केळी, केळीची जात आहे श्रीमंती. चिंच, चिंचीची आहे प्रतिष्ठान. आणि राहिलं अंजीर, अंजीरची जात आहे दिनकर. म्हणजे 2, 4, 1, 3 ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 26. लॅनोज हा गवताळ प्रदेश कोणत्या देशात आढळतो? तर लॅनोज अथवा याला लॉस लॅनोज सुद्धा ओळखलं जाते. हा उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश असून दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला आणि कोलंबियामध्ये आढळतो. तर कोणत्या याच्यात ऑप्शन? व्हेनेझुएला. कुठे आढळतो? व्हेनेझुएलामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी प्रथम पूर्वेकडे वाहून नंतर पश्चिमेकडे वाहते? तर ती नदी आहे गिरणा नदी. हिचा उगम गिरणा नदी भारत देशामधल्या आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातली नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यात सह्याद्री डोंगर रांगामध्ये दिग्गर तालुका सुरगाणा या गावी उगम पावते. ही नदी नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला पूर्व दिशेला वाहते आणि नंतर जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडे मार्ग बदलते आणि जाऊन तापी नदीला मिळून जाते. कोणती? गिरणा नदी. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग कोणता? सगळ्यात दाट वस्ती असलेला प्रशासकीय विभाग, हे उत्तर तर सहज देता आलं पाहिजे. कोणता आहे तो? तो आहे कोकण. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 29. खालील शिखरांचा त्यांच्या उंचीनुसार चढता क्रम लावा. बघा, शिखरांची नावं दिली, आपल्याला यांचा चढता क्रम लावायचा, म्हणजे सगळ्यांची उंची इथं माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. तर सगळ्यात पहिले तारामती, हरिश्चंद्रगडाचं सर्वोच्च टोक किती उंची आहे? याचा 1429 मीटर. 1429 मीटर. त्याच्यानंतर तोरणा, तोरणा 1403 मीटर याची उंची आहे. त्याच्यानंतर सप्तशृंगी, सप्तशृंगीची उंची ते 1416 मीटर. त्याच्यानंतर आहे सातपुडामधलं सगळ्यात मोठं अस्तंबा, सातपुडामध्ये येतो. याची उंची नाही का, थोडंसं पुस्तकामध्ये इथं डिफरन्स आढळून येतो. काही पुस्तकामध्ये 1325 सांगितलं आणि काही पुस्तकामध्ये 1371 मीटर सांगितले. तर आपण इथं दोन्हीचा वापर करून टाकला. ठीक आहे. त्याच्यात त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वरची 1304 मीटर आहे. आणि राहिला शेवटचा आहे तामणी. हे तामणीची इथे 1226 मीटर, 1226 मीटर. आता सगळी मी उंची लिहून टाकली. याच्यानुसार चढता क्रम लावा. चढता क्रम म्हणजे सगळ्यात कमी असणारं पहिले आणि त्याच्यानंतर मोठं असणारं शेवटी येणार. तर कोणता येतो सगळ्यात? तर याचा योग्य क्रम लावला तुम्ही तर तो येतो ऑप्शन नंबर 2. फ ई ड ब क अ असा याचा क्रम लागेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 30. खालील महाराष्ट्रातील पर्यटन स्थळापैकी अयोग्य जोडी ओळखा. हाजी मलंग दर्गा, खिद्रापूर, शिवथरगड आणि प्रकाशे. बघा, आता पहिलं काय, हाजी मलंग दर्गा मुंबई व मुंबई उपनगर. नाही, इथंच चुकलं. बऱ्याच मुलांना वाटते की हे हाजी मलंग दर्गा मुंबई किंवा मुंबई उपनगरमध्ये येते. नाही, ते कुठे येते? ते ठाणेमध्ये येते. तर जो मलंगगड आहे, मलंगगड म्हणून प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहित असेल. हा मलंगगड महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. मलंगगड हा ठाणेमध्ये येतो. ओके. ही जोडी आपल्याला सापडली चुकीची. बाकी सगळे करेक्ट आहे. खिद्रापूर कोल्हापूर जिल्हा, रायगड, शिवथरगड हा रायगडमध्ये आणि प्रकाश आहे नंदुरबार. ब क ड करेक्ट आहे. चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. इथे मित्रांनो भूगोलचे क्वेश्चन्स आपले कंप्लीट होतात. आय होप सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील आणि स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरेल. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करण्याचा सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. त्याच्यासाठी इतकंच. धन्यवाद.
आणि लवकरच इथं मित्रांनो याचे ऑफर्स एक्सपायर होत आहे, ज्याच्यामध्ये 20% प्लस 30% म्हणजे 30% इथं ऑफर तुम्हाला एक्सपायर होणार आहे. लवकरच याचा फायदा घ्या. तसंच दुसरा जो ग्रुप सीचा जो तुम्हाला इथं ऑफर देण्यात आला होता तो सुद्धा एक्सपायर होणार आहे. लवकरच इथं तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर घेऊन घ्या. आणि कोड काय यूज करायचा, SOHEL1010. मित्रांनो अनअकॅडमीवर सगळ्या कोर्सेसची प्राइस हाईक होणार आहे. तुम्हाला हाईक झाल्यानंतर जो चार्जेस आहे स्क्रीनवर दिसत आहे, याचा भुर्दंड तुम्हाला बसू नये म्हणून आजच सबस्क्रिप्शन घ्या. आणि तुम्हाला अजून याच्यावर डिस्काउंट पाहिजे असेल तर कोड तुम्ही आपला यूज करू शकता.